हॅलो नमस्कार, मी अमृता. आपल्या अमृता वारी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम करत आहे. तर आजचा ब्लॉग कशाशी रिलेटेड आहे थंबनेल बघून सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. तर हो, आता पुन्हा एकदा सगळ्या लोकांचं लक्ष मातीच्या भांड्यांनी वेधलेलं आहे. पुन्हा एकदा सगळेजण पारंपरिक मातीच्या भांड्यांकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. कारण मातीच्या भांड्यांमुळे आरोग्याला खूप काही फायदे होतात. चांगलं राहतं आपलं आरोग्य, आपलं शरीर, आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात मातीचे भांडे. त्याचप्रमाणे आरोग्यच नाही तर चव सुद्धा मातीच्या भांड्यात बनवलेलं जे जेवण असतं, स्वयंपाक असतं, त्याला चव सुद्धा खूप भारी लागते. त्याच्यामुळे परत एकदा सगळेजण मातीच्या भांड्यांकडे वळलेले. तर मी मागच्या व्लॉग मध्ये दाखवलंच होतं, मी काही मातीचे भांडे आणलेले. 2 हा तवा आहे आणि हे दही लावण्यासाठी माठ आणलेला आहे मी, आणि कुकिंगसाठी अजून एक मला आणायचे, ते बाकी आणायचं. तर हे काढलंच होतं, तर म्हटलं चला हे सगळं वापरायचं कसं असतं. डायरेक्ट मार्केटमधून आणल्यानंतर आपण त्याला वापरू शकतो का, किंवा ते वापरण्या अगोदर काय करावं लागतं, काय काळजी घ्यावी लागते, हे सगळं या ज्या टिप्स आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये सांगते. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हो, हा व्हिडिओ युजफुल वाटल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर चला अजिबात उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाजारातून मातीची भांडी घरी आणली की आपण त्याला लगेचच धुवून असं वापरू शकत नाही, लगेचच गॅसवर ठेवले आणि स्वयंपाक करायला लागले असं नसतं. तर मातीची भांडी आपण घरी घेऊन आलो तर त्याला 10 ते 12 तास किंवा 8 ते 10 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं, मातीच्या भांड्यातले जे ओपन पोर्स असतात ते भरले जातात आणि भांडं एकदम मजबूत होतं. आता पाण्यातून काढलं की लगेचच त्यात कुकिंगसाठी ते भांडं रेडी असतं का, तर नाही. 8 ते 10 तास किंवा 12 तास पाण्यात भिजवल्यानंतर त्याला कोरडं होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, भात शिजवून घ्यायचा किंवा मग गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्यामध्ये नमक टाकायचं. नमक टाकून पाणी उकळायचं किंवा भात शिजवून घ्यायचा 1 टाइम साठी एकदा. त्याच्यामुळे काय होतं, मातीच्या भांड्याचा जो मातकट वास असतो ना किंवा चव असते ती चव निघून जाते. त्याच्यानंतर ते भांडं एकदम रेडी होतं आपल्याला वापरण्यासाठी. त्याच्यामुळे या 2 गोष्टी फॉलो करायच्या. सगळ्यात आधी 10-12 तास भिजवून ठेवायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये मिठाचं पाणी उकळायचं 5 मिनिटं किंवा मग भात शिजवून घ्यायचं. त्याच्याने मातकट वास निघून जातो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की अरे मातीचा वास येतो, म्हणजे माठ पण आपण आणतो तर आणल्या माठातलं पाणी प्यावंसं वाटत नाही, मातीचा वास येतो किंवा मातीची चव लागते. तर याच्यामुळे ते भांडं आपल्याला अगोदर माठात पण काय करायचं, दिवसभर पाणी भिजवून ठेवायचं. त्याच्यानंतर आपण गॅसवर गरम करून घेतो माठ. त्याच्याने मातकट वास किंवा त्याची जी चव असते पाण्याची ती येत नाही. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये या 2 गोष्टी करायच्या, मिठाचं पाणी उकळून घ्यायचं किंवा मग भात शिजवून घ्यायचा. त्याच्यानंतर ते धुवायचं. आणि हो, मातीची भांडी धुताना कशी काळजी घ्यायची त्या भांड्यांची, तर धुताना आपण आपलं भांड्याची घासणी असते त्याची साबण लावून वगैरे नाही घासायचा. त्याच्यासाठी जर आता तवा आणलाय मी भाकरीसाठी, तर कधी कधी काय होतं, भाकरी भाजताना त्यावेळेला थोडीफार तरी करपली किंवा चिटकली ना, तर त्याच्यासाठी स्क्रब वापरायचं, साबण नाही वापरायचा मातीच्या भांड्यांना कधीच. आणि हलकं स्क्रबनी किंवा मग गरम पाण्याने विसळून धुवून काढायचे. जर तेलकट असतील तर ते गरम पाण्याने सुद्धा भाजी वगैरे करण्यासाठी वापरले तर ते गरम पाण्याने विसळून ठेवून द्यायची. साबण मातीच्या भांड्याला नाही वापरायचा. त्याच्यामुळं साबणामुळं ते रिॲक्शन मातीची आणि त्याची होते आणि त्याच्यामुळे ती माती जी आहे ना ती अशी ढिल्ली होती आणि हळूहळू आपल्या जेवणात ती माती वगैरे निघून मिसळायची शक्यता असते. त्याच्यामुळं साबण मातीची भांडी साफ करायला अजिबात वापरायचं नाही. त्याच्यानंतर अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात आपल्याला त्या फॉलो करायच्या असतात. भांडी मातीची सावकाश वापरावी लागतात किंवा मग मातीची भांडी डायरेक्ट आपण गॅसवर ठेवली आणि पट लगेचच त्यात पाणी टाकले किंवा गरम भांडे पाण्यात बुडवलं तर ते क्रॅक पडून तुटायची शक्यता असते. मातीची भांडी कधी थंड झाल्यानंतरच धुवायचे, त्याच्यामुळे ते क्रॅक जात नाहीत, तडकत नाहीत आणि तुटत नाहीत. आणि मातीची भांडी आपण किचन मध्ये कशासाठी वापरू शकतो, कुठल्या कुठल्या रेसिपीज बनवण्यासाठी वापरू शकतो, तर मातीची भांडी आपल्याला डाळ शिजवण्यासाठी वापरू शकतो, भात शिजवण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर ताक, दही आणि पाणी साठवण्यासाठी सुद्धा मातीचं भांडं आपण वापरू शकतो. पाणी साठवण्यासाठी म्हणजे माठासाठी, दही लावण्यासाठी. आता मी हे भांडं जे आणलेले स्पेशली ते दही बनवण्यासाठीच आणलेले, दह्यासाठी आणि ताक ठेवण्यासाठी वापरू शकतो. दुसरं म्हणजे माठ म्हणून पाणी साठवण्यासाठी वापर करू शकतो. त्याचबरोबर चटणी भरून ठेवण्यासाठी, लोणची भरून ठेवण्यासाठी आपण मातीच्या भांड्यांचा वापर करू शकतो. किंवा मी हा दुसरा जो आणलेला आहे तो तवा आणलेला आहे, याला असे मधून छिद्र असतात. तर हा भाकरी करण्यासाठी आपण हा वापरू शकतो. याच्यावरती बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी खूप छान होतात, एकदम मस्त भाजल्या जातात आणि चव जर लागते त्या भाकरींना भयंकर, म्हणजे खूप चुलीवरच्या भाकरींपेक्षा सुद्धा भारी चव लागते याला. तर हा काही जास्त महाग, मातीची भांडी काही जास्त महाग भेटत नाही तेवढे. हे 40 रुपयाला आणि हे 60 रुपयाला असं काहीतरी आणलेले मी, 100 रुपयात 2 आलेले. त्याच्यामुळं
घेऊ शकता तुम्ही. मातीची भांडी वापरताना एक काळजी घ्यायची असते की मातीची भांडी धुतल्यानंतर लगेचच, आता किचनमध्ये, मॉडर्न किचनमध्ये ट्रॉल्या वगैरे असतात, तर लगेचच भांडे धुतले आणि ट्रॉलीमध्ये ठेवून दिले तर असं नाही करायचं. त्याच्यामुळे मातीची भांडी सुकायला ना जरा वेळ लागतो, जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे ते भांडे बाहेरच ठेवायचे, एकतर आतमध्ये कपाटा बिपाटा स्टोअर करून नाही ठेवायचे ते. त्याच्यामुळे भांड्यांना बुरशी लागते, म्हणून मग चांगले वाळवून ठेवायचे किंवा मग वरतीच ठेवायचे, असं करायचं. त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे हलक्या हाताने वापरायची. बुवा मातीचे असतात तर त्याला सेपरेट धुवायचं, सेपरेटच ठेवायचं, सेपरेटच वाळवायचं. आता एवढी काळजी तर आपल्याला घ्यावीच लागते आणि घ्यावी लागणारच आहे, कारण मातीची भांडी येते. आता तेवढी हौसच आपल्याला करायची, तर मग काही गोष्टी आपल्याला पण काही म्हणजे नियम जे आहेत ते आपल्याला पण फॉलो करावाच लागणार आहे. तेवढी काळजी तर घ्यावीच लागणार आहे मातीच्या भांड्यांसाठी. आणि मातीची भांडी दिसायलाच नाही तर हेल्थसाठी सुद्धा खूप चांगले असतात. जे की आता बघा तुम्ही, प्रत्येकाला पितळ आणि तांब्याचे भांडे वापरणं शक्य होत नाही. तांबा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे, पण तांब्याचे प्रचंड भाव वाढलेले आहेत. नॉनस्टिकमुळे आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढले, त्याच्यामुळे नॉनस्टिक लोक कमी करतायत, अल्युमिनियम कमी करतायत, स्टील वापरतायत. मग मातीचे भांडे तर सगळ्यात स्वस्त आहेत ना, आणि चव पण आणि हेल्थ पण भेटते एवढ्या स्वस्तात, तर काय फरक पडतो वापरायला. मी तर सुरुवात केलेली, तुम्ही सुद्धा सुरुवात करा आणि वापरून बघा काय वाटतं, कसं वाटतं ते. म्हणजे मातीची भांडी बजेटमध्ये बसणारे आहेत आपल्या, प्लस त्याला साफ करण्यासाठी कुठलं भारीतलं लिक्विड वगैरेची गरज नाही. जसं की तांब्या पितळाची भांडी सुद्धा खूप स्वच्छ करावी लागतात, घासावं लागतं, पुसावं लागतं. तसं मातीच्या भांड्यांना एक्स्ट्रा काही केअर करायची गरज नाही, एवढंच की हलक्या हाताने वापरावे लागतात. आणि पैशांचा विचार केला तर एकदम स्वस्तात आणि मस्त आणि हेल्दी पण आहेत, आणि दिसायलाही म्हणजे बघा आता नव्याने पुन्हा पारंपरिक गोष्टींची माणसाला म्हणजे हौस किंवा आवड निर्माण झालेली आहे, आणि खरंच ते गरजेचं आहे. म्हणून मग आज मी पण हा व्हिडिओ बघितला. बघा किती छान शेप आहे. दह्यासाठी स्पेशली हे मटक्यावाल्यांकडे भेटून जातात अशी भांडी, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाकणं पण राहतात त्याच्यावरती. मी चुलीवरचं चिकन बनवण्यासाठी एक मातीचं भांडं आणलं होतं माझ्याकडून, चुकून ते फुटलं, ते सुद्धा खूप सुंदर होते या शेपमध्ये, हांडी शेपमध्ये. आता बघा चिकन हांडी खायला तर जे मातीच्या भांड्यामध्ये शिजवलं जातं त्याला बाहेर किती पैसे देतात लोक, नाही का, ते किती कॉस्टली राहतं, कारण काय स्पेशालिटी राहते तर ते मातीच्या भांडीत बनवलेलं राहतं. तर आपण पण घरी मातीच्या भांडीत बनवू शकतो, त्यात काय अवघड नाहीये. फक्त या काही थोड्याफार गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या, तेवढी काळजी घ्यायची आणि बिनधास्त एकदा सवय झाली का काहीच वाटत नाही की मातीची भांडी वापरायला. मी तर आणलेली सुरुवात केलेली, आणि मला पारंपरिक गोष्टी असं पण आवडतात. पहिल्यापासून लाकडाचा खलबत्ता पण माझ्याकडे आहे, आणि आता हळूहळू मी जातं आणि ते पाटावर वंटा पण आणणार आहे गावाला वगैरे गेल्यानंतर, कारण मला म्हणजे आहे आवड पारंपरिक गोष्टींची. आणि पारंपरिक गोष्टी खरंच चांगल्या, म्हणजे आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या आहेत, आणि आता खूप गरजेचं आहे हे. आपल्या मुलांना खायला प्यायला तर काही तेवढं चांगलं भेटत नाही, पण कमीत कमी जेवढं आपण काही चांगलं देऊ शकतो ते तरी देऊ. आपलं तरी अर्ध आयुष्य असं कसं कसं गेले आले, आता त्यांचं तर आयुष्याची म्हणजे सुरुवात आहे त्या बिचाऱ्यांची. त्यांना खायला प्यायला धड कुठलं भेटत नाही चांगलं, सगळं म्हणजे केमिकल युक्त फवारण्या वगैरे सगळं. त्याच्यामुळं मग आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं आपण घरून सुद्धा करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का, पटली की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छान अशा व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.